हॅलो एव्हरीवन. सो आजचा विषय आहे व्हॅलेंटाईन्स डेवर. तर व्हॅलेंटाईन्स डेवर मला चांगलं निमित्त मिळालं बोलायला आज, की हे जे आपण डेज साजरे करतो, व्हॅलेंटाईन्स डे आहे, फादर्स डे आहे, मदर्स डे आहे, फ्रेंडशिप डेज आहेत. तर बऱ्याच जणांची अशी मतं आहेत की हे सगळे डेज साजरे करण्याची काय गरज आहे. पण आणि त्यांचं प्रत्येकाचा कोणी बरोबर किंवा चूक असं काहीही नाही आहे ह्याच्यामध्ये. प्रत्येकाचे आपले आपले परसेप्शन्स आहेत, प्रत्येकाचे आपले अनुभव आहेत किंवा विचार आहेत त्याच्याभोवतीचे. तर त्याच्यात वाईट काहीच नाही आहे, पण त्यांनी त्याच्या गोष्टी फॉलो कराव्यात. पण मलाही असं मनापासून वाटतं की हे डेज साजरे करावेत. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक रिलिजनमध्ये आपल्याकडे सण आहेत, जे आपण सण खरं तर साजरे करण्याच्या मागे नक्कीच काही कारणं आहेत. पण ती साजरे करताना आपण काय बरं देतो एकमेकांना? तर आपण निव्वळ आनंदात असतो, खूप सुंदर आनंद असतो. सगळे टेन्शन्स असतात, कामाचं असतं, नात्यांमध्ये टेन्शन्स असतात, पण तरीही आपण सगळेजण एकत्र सेलिब्रेट करतो. स्वीट्स बनतात घरामध्ये आणि आपणच फक्त कुटुंबात आपण हे सगळे स्वीट्स खात नाही किंवा स्पेशल काही गोष्टी करत नाही, तर आपण आजूबाजूच्यांना, इवन नेबर्स आहेत, फ्रेंड्स आहेत, फॅमिली, सगळ्यांना आपण वाटून खातो या गोष्टी. आणि याचा अर्थ सिम्पली काय आहे, तर आपण प्रेम आणि आनंद वाटतो आणि त्याच्यावरच आपल्या प्रत्येक रिलिजनचा बेस आहे, तो प्रेम आणि आनंद वाटणं. तर मला असं वाटतं की हे डेज साजरे करायला काहीच हरकत नाही आहे. त्या निमित्ताने आत्ताच्या काळामध्ये तरी हे खूप महत्त्वाचे आहेत माझ्या मते. कारण आता आपण इतक्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आहोत की जिथे आपल्याला वेळ काढणं खूप अवघड असतं. तर मला असं वाटतं की या निमित्ताने आपण वेळ काढावा एकमेकांसाठी, आणि वेळेसारखं गिफ्ट आपण एकमेकांना देऊ शकत नाही. सो सगळ्यांनी छान एकमेकांसाठी वेळ काढा आणि तो जो क्वालिटी टाईम आहे तो स्पेंड करा. असं नाही आहे की दिवसच पूर्ण व्हॅलेंटाईन्सचा तुम्हाला साजरा केला पाहिजे, पण जो टाईम आहे तो क्वालिटी टाईम असावा आणि खूप छान सेलिब्रेट करा, छान मेमरीज बनवा. लाँग ड्राईव्हवर जा, हॉटेलमध्ये जा किंवा निवांत ठिकाणी जा, पण टाईम स्पेंड करा. आणि येस, व्हॅलेंटाईन्स डे हा फक्त कपल्समध्ये सेलिब्रेट करायचा दिवस नाही आहे, तर हे प्रेम आणि आनंद व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे असं मला मनापासून वाटतं. सो तुमचे पेरेंट्स असतील, तुमचा पार्टनर तर आहेच जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर, किंवा तुमचा स्पाऊस आहे, तुमचे फ्रेंड्स आहेत, मित्र मैत्रिणी, जे ज्याच्यावर तुम्हाला मनापासून ज्याच्याबद्दल भावना आहेत प्रेमाच्या, आणि ज्याच्याबरोबर तुम्हाला बोलल्यानंतर, मेसेजेस केल्यानंतर तुम्हाला खूप खरंच मनापासून आनंद होतो. आणि तुम्हाला असं वाटतं की ही लोकं कधीच मला जज करत नाही, मला सपोर्ट करतात, माझ्यावर प्रेम करतात मनापासून. तर त्यांना नक्की, जर ते डिस्टन्सवर असतील खूप जास्त, वेगळ्या कंट्रीमध्ये, सिटीमध्ये असतील, तर त्यांना नक्की ग्रीटिंग पाठवा, त्यांना मेसेजेस पाठवा, व्हॉईस कॉल करा, व्हॉईस मेसेजेस पाठवा, व्हिडिओ कॉल करा. काही ना काही वेजने त्यांच्याशी कनेक्ट व्हा, पण नक्की कनेक्ट व्हा आणि एकमेकांबरोबर हा प्रेमाचा दिवस, आनंदाचा दिवस खूप छान साजरा करा. तुमच्या सगळ्यांच्या सुंदर नात्यांसाठी, हार्मोनियस रिलेशनशिपसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि मनापासून हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू एव्हरी सिंगल वन. लव यू ऑल, टेक केअर. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की तुमच्या नात्यांमध्ये कुठेही चॅलेंजेस आहेत, गैरसमज किंवा कुठलीही गोष्ट, तर नक्की मला पिंग करा पहिल्या क्लॅरिटी कॉलसाठी आणि अपॉइंटमेंट घ्या. सो सी यू सून. टेक केअर.